नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आज आपण मराठीचं तिसरी पोयम बघतो आहे आला पाऊस आणि या पोयमचे प्रश्न उत्तर बघणार आहोत। मित्रांनो, या पोयमचे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला, वेळ वाया न घालवता आपण क्वेश्चन आन्सर्सकडे वळूया। आता इथे बघा, चौकटी पूर्ण करायची आहेत आपल्याला। काय आहे? पाऊस आल्यावर ओले झालेले काय आहे? पाऊस आल्यानंतर ओलं काय झालं होतं? आपल्याला कविता आठवते का? आपण इथे लिहिलं होतं, काय आहे? अंगण। काय आहे? आपला आन्सर अंगण। देन थेंबा थेंबा संगे पाहिजे होतं इथे, है ना? थेंबा संगे, थेंबा संगे आलेले। मग काय आहे? कोण आलं होतं थेंबा सोबत? वादळ वारा। इथे पाहिजे होतं वादळ वारा। देन गारांनी भरलेलं काय आहे? गारांनी, सगळीकडे गारांनी भरलेला काय होता? रस्ता, म्हणून इथे आपण लिहिणार रस्ता। आणि लखन लखाकणारी काय आहे? पटकन अशी लखाकणारी, आपल्याला माहिती आहे, आपण काय बघितलं? वीज, म्हणून इथे पाहिजे वीज। आता आकृतीजाल पूर्ण करायचा आहे। पावसामुळे वातावरणात झालेले बदल आपल्याला लिहायचे आहे। मग काय काय बदल झाले आपल्याला बघा। काय झालं? आकाश, काय लिहिलं आपण इथे? आकाश काळ्या ढगांनी काय झालं? काळ्या ढगांनी भरून गेलं, आहे ना? भरून गेलं। देन मग अजून काय झालं होतं? पावसामुळे आणखीन कोणता बदल झाला? सोसाट्याचा वारा सुटला होता, है ना? इथे मग आपल्याला लिहावं लागेल सोसाट्याचा, सोसाट्याचा वारा। सोसाट्याचा वारा काय झाला होता? सुटला होता। देन मग आकाशात वीज, लखाक, आकाशात काय होऊ लागलं होतं? विजा, वीज काय होती? लखलखू लागली होती, लखलखू लागली। देन अजून काय आहे? कोणता बदल झालेला दिसतो आपल्याला? मग काय आहे? गारांचा पाऊस पडला। काय आहे? गारांचा पाऊस पडू लागला, आहे ना? हे आपल्याला बदल झालेले दिसून आले। कशामध्ये? पाऊस पडल्यामुळे, आहे ना? आता त्याच्यानंतर काय आहे बघा। आता प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करायचे आहेत। आपल्या ओळी आहेत, आला पाऊस, आला पाऊस, कभिन्न काळे, इथे कभिन्न काळे होती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती। म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे की पाऊस जेव्हा आला की मग वेळातच, म्हणजे क्षणातच काय होतं? आकाशामध्ये गडद अशी जेव्हा पाऊस यायला लागलो तर मग काय होते? पाऊस जेव्हा यायला सुरुवात होते तेव्हा काय होते? आकाशामध्ये गडद निळे ढग दाटून येतात, है ना? ढगांची अशी गर्दी व्हायला लागते। मग विजेच्या चमकासह हे ढग आकाशात इकडून तिकडे धावू लागतात। म्हणजे जेव्हा विजा पण सुद्धा कडाडत असतात आणि हवा असते, त्याच्यामुळे ते काय ढग एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी ते वाहत जातात, है ना? मग काळे काळे ढग आकाशामध्ये सैरावैरा पळत असल्याचे वर्णन या ओळीमध्ये केले आहे। म्हणजेच काय आहे की ढग सैरावैरा पडतात का? नाही, वाऱ्यामुळे, हवेमुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ते सैरावैरा पडत आहेत। नंतर दुसऱ्या ओळी आहे आपल्या, आला पाऊस पाणोळ्या गळती। पाणोळ्या नाही, इथे पागोळ्या पाहिजे होत, आहे ना? पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटुनी चिप्प पाखरे, चिप झालेला आहे इथे, काय पाहिजे होतं? चिप्प, चिप्प पाखरे बसती। म्हणजेच काय? पावसामुळे छपरांवर, आताच आपण बघितलं की जेव्हा खेडेगावामध्ये कौलाचं घर असेल, टिनाचं घर असेल, त्याला छोटे छोटे छिद्र असतात। मग त्या छपरावरून पाण्याचे थेंब जसे टपटप टपटपू लागतात, त्यावेळेला असं वाटतं की हे सगळीकडे काय आहे? आंघोळ तयार होत आहे। अशा वेळेला काय होतात? छोटी छोटी ही पाखरं असतात, पावसामुळे त्यांचा बचाव करण्यासाठी आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित जाऊन बसतात। पण त्यांना थंडी, वारा, पाऊस हे तर लागतच असतं, त्यामुळे ते पंख आपले मिटून घेतात आणि स्वतःला ऊब देण्याचा प्रयत्न करतात। मग या
ओळीमध्ये काय आहे, निसर्गाचं सुंदर आणि छान जिवंत चित्र असं उभं केलेलं आहे कवयित्रीने, है ना. तर पाऊस आला पाऊस आल्या पागोळ्या गळती. ठीक आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे. आता आपला चौथा क्वेश्चन आहे, खालील अर्थ व्यक्त करणारे कवितेतील ओळी आपल्याला शोधून लिहायचे आहेत. मग आता काय दिलेलं आहे, आपल्याला अर्थ दिलेला आहे. पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. मग काय होईल, आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पडती पटकन. म्हणजेच हे काय झालं, आपल्या कवितेच्या ओळी झाल्या, है ना. मग आता याचा अर्थ सुद्धा दिलेला आहे, पण आपल्याला हे लिहायचं नाहीये. मग आता आ नंबरचा काय आहे, उन्हापासून साचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते, त्यावेळेला काय आहे, मग अशा वेळेला आपल्या ओळी काय होतील, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. या आपल्या ओळी झाल्या. आणि नंतर आपल्याला विचार करावा सांगा, याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, ते सुद्धा ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता पावसात भिजण्याचा तुम्ही केलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. आता प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो, आहे ना, म्हणून तुम्हाला इथे तुमचा अनुभव लिहायचा आहे. पण तरीही मी इथे काही ओळी लिहून दिलेल्या आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात माझे मित्र माझ्या घरी आले होते. मग काय झालं होतं, पाऊस सुरू झाला होता आणि आम्ही सगळे मिळून पावसात भिजलो, चिखलात खेळलो आणि कागदी होळ्या बनवून पाण्यात सोडल्या. मग काय झालं की पाण्यात भिजलं, मग आता थंडी लागायला लागली. मग काय होतं, गरम गरम भजी आणि चहा सुद्धा घेतला आम्ही आणि त्या दिवशी आम्ही खूप मजा केली. मित्रांसोबतचा तो पावसातील अनुभव अतिशय आनंददायी आहे. हे आहे, हा प्रत्येकाचा अनुभव आहे आणि हा पण लिहिलेला आहे. तुम्ही तुमच्या मनाने वेगळा लिहू शकता. मग आता पावसाळा सुरू होणार, यासाठी कोणते बदल होतात हे तुमच्या शब्दात सांगा. मग पावसाळा सुरू होण्याआधी काय होते की आकाशामध्ये काळे ढग जमा व्हायला लागतात. मग इथे वाऱ्यावर काय होते, गारवा यायला लागतो. कधी कधी विजा सुद्धा कडाळतात, म्हणजे पाऊस पडायच्या आधी, बरं का. मग झाडांची पानं अशी हालायला लागतात, सगळीकडे काय होते, हिरवाई दिसायला लागते. पक्षी आपल्या घरट्यांची दुरुस्ती करताना दिसतात. शेतीची कामं करण्यासाठी शेतकरी म्हणजे शेतीची मशागत करायला लागतात. मग अशा सगळ्या बदलांमुळे वातावरणामध्ये हे सगळं, निसर्गामध्ये हे सगळे चेंज होते आणि आपल्याला त्यामुळे लक्षात येते की पावसाळा जवळ आलेला आहे. आता हे अनुभव तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. तुम्ही वेगळ्या शब्दात लिहिलं तरी चालेल. आता नेक्स्ट आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा आणि लिहायचं आहे. आता इथे एक दिलेला आहे, गारा आणि सारा. आता कविता बघा बरं काय आहे, काय दिलेलं आहे. मग लखन होते, एकदा लखन, आणि त्याच्या समोर आपलं काय होते, पटकन, आहे ना. हे एक आपल्याला मिळालं. देन हासे, देन इथे काय होते, त्याचं रायमिंग वर्ड दिसे. मग आणखी हत्ती आहे आणि सुटती. इथे गळती आणि बसती. हे झाले आपले यमक जुळणारे शब्द. आता इथे बघा, शब्द साखळी तयार करायची आहे. ससा, म्हणजे शेवटी सा आला म्हणून आपल्याला साने सुरू होणारा शब्द लिहायचा आहे. मग आपण इथे साप आहे. शेवटी प आला आहे म्हणून इथे प नी सुरू होणारा शब्द लिहिला, पतंग. मग इथे ग आला शेवटी, मग इथे नेक्स्ट वर्ड ग नी स्टार्ट होणारा गरुड आपण लिहिलं. इथे लास्ट मध्ये ड आहे, गरुड, मग ड नी स्टार्ट होणारा डमरू. मग इथे रू आहे, तर काय आहे, रुपये. इथे काय पाहिजे होतं, रुपये, म्हणजे रूनी स्टार्ट होणारे. अशा प्रकारे आपल्याला शब्द साखळी पूर्ण करायची आहे. मग इथे आकाश दिलेला आहे, तर मग शेवटी वर्ड काय आहे, इथे तुम्ही तुमच्या मनाने दुसरे वर्ड लिहिले तरी चालतील, है ना. प्रत्येकाला जे सुचतील त्यांनी लिहायचं आहे. मग आता श नी स्टार्ट होणारा काय आहे, शहामृग आपण लिहू शकतो, है ना, शहामृग. आता लास्ट मध्ये काय आलं, ग. मग ग नी सुरू होणारा वर्ड कोणता आहे, गणपती लिहिला आपण. आता शेवटी काय आहे, ती आहे, तर म्हणजेच आपण ती र लिहिला. र नी काय लिहिलं, र नी स्टार्ट होणारा काय होणार आहे,
रवी. मग वीनी स्टार्ट होणार काय होईल? विहीर, आहे ना. अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द लिहिले तरी चालणार. मग आता इथे बघा इमारत, मग काय होणार, काय होईल? तलवार. मग आपण तलवार लिहिलं. मग र र असेल तर रवी, है ना. मग वीट, ट ट आला. आता टरबूज, टरबूज. ज आला आहे. ज ने काय होईल? जहाज. म्हणजेच इथे आपल्या मनाने शब्दजाल असा पूर्ण करायचा आहे. मग आता इथे खाली प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्प चित्र पूर्ण करायचं आहे आपल्याला. मग आता इथे पाऊस दिलेला आहे. मग पावसाशी संबंधित असे कोणते शब्द आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. एक आहे पाऊस आहे म्हणजे पूर येतो. मग आपल्याला पावसामध्ये कशाची गरज पडते? छत्रीची पडते. आणखीन काय आहे? पाऊस आला की ढग जमायला लागतात, है ना. मग आणखी विजा सुद्धा कडाळला लागते. देन आणखीन सगळीकडे पाऊस आहे म्हणजेच पाणीच पाणी होऊन जाते. आणखी आपण काय लिहू शकतो? बेडकांचा आवाज येतो, है ना. हे पण पावसाशी संबंधितच आहे ना, बेडूक. देन मग गारा पडायला लागतात, बरोबर. मग आपण काय करतो? पावसाच्या होळी बनवतो, सॉरी आपण कागदाच्या होळी बनवतो, है ना. हे सगळं कोणत्या? पावसाशी संबंधित आहे. तर चला आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटीकडे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्प चित्र तयार करायचं आहे. इथे मध्ये घर हा शब्द दिलेला आहे, ठीक आहे. आणि त्याच्याशी संबंधित आपल्याला काय सुचतील ते लिहायचं आहे. आणि त्याआधी मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील, है ना. घर आहे. आता घराशी संबंधित काय होऊ शकते आपल्याला? घराला काय असते? छप्पर असते. अजून काय असते? घराला काय असते? दार असते. आणखीन काय असते? खिडकी असते घराला, बरोबर. आणखीन काय असते? अंगण असते. घरामध्ये आपल्याला अंगण असते. आणखीन काय असते? घराला भिंती असतात. आणखी आपण काय लिहू शकतो? आणखीन घरामध्ये कुटुंब आहे, घरातले व्यक्ती असतात, है ना. इथे जिना पण असतो घराला. मग घरामध्ये कोण राहते? आई राहते. देन बाबा राहतात, है ना. हे सगळं आपलं कशाशी संबंधित आहे? घर. आता तुम्हाला सुचले तर आपण दुसरे लिहिले तरी चालणार आहे. आता कवितेत खालील शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे आहेत. समानार्थी शब्द आपल्याला इथे लिहायचे आहे. तर रस्ता. आता रस्ता यातला काय आहे? एक आपण लिहू शकतो वाट किंवा काय आहे? मार्ग, आहे ना. घर, घर म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो सदन किंवा गृह असं सुद्धा म्हणू शकतो. नदी आहे. नदीला काय म्हणतो आपण? सरिता. दुसरा वर्ड काय आहे? तटिनी. तटिनी हा सुद्धा वर्ड आहे. दोन्हीपैकी कुठलंही लिहिलं तरी तुम्ही चालणार. मग आकाश आहे. आकाशाला काय म्हणतात? नभ. आणखीन काय आहे? आभाळ. अशा प्रकारचे समानार्थी शब्द आपण लिहिलेले आहेत. आता या कवितेमधला सगळ्यात शेवटचा प्रश्न, खालील शब्दांची एकवचन व अनेक वचनी रूपे सारखीच आहेत. म्हणजेच ते सिंग्युलर प्लुरल म्हणजे एक वचन अनेक वचन मध्ये सारखाच यूज होतो. ते वेगळे यूज केले जातात का? नाही. मग अंगण आहे. एक अंगण 10 जणांचं असलं तरी अंगणच. एक थेंब खूप सारे असले तरी आपण थेंबच म्हणतो त्याला. एक पाऊस असं म्हणतो का? पाऊस, पावसे असं म्हणतो का? नाही. हा एक वचन अनेक वचन मध्ये सारखाच यूज केला जातो. हत्ती, 15 हत्ती आहे, 100 हत्ती आहे तरी आपण हत्तीच हाच वर्ड यूज करणार. भाषा, ठीक आहे. देन आकाश. हे शब्द एक वचन आणि अनेक वचन यामध्ये एक सारखे यूज केले जातात. मग आता असे कोणते शब्द आहे? आपण असे आणखीन 5 शब्द शोधूया. कोणते आहे? एक होऊ शकते पक्षी, बरोबर. किती बसले तरी आपण पक्षीच आहे असं म्हणतो. आता हात, हात घेतलं. मला 10 हात आहे, मला 5 हात आहे, ठीक आहे. हात म्हणजे 10 जणांचे हात, 15 जणांचे हात लागले का मला, तर हातच म्हणतो आपण अनेक वचन असला तरी. मित्र, माझे 3 मित्र आहेत, बरोबर.
माझे 5 मित्र आहेत, म्हणजेच अनेक वचन मध्ये सुद्धा तेच वापरलं जातं. आणखीन काय आहे? दिवस आहे ना, मला 15 दिवस मी गावी गेली होते, म्हणजेच दिवस. कितीही असलं तरी अनेक वचन मध्ये आपण दिवसच यूज करतो. देन अश्रू आहे ना, हे सुद्धा काय आहे, आपण अनेक वचन मध्ये एकच यूज करतो. मित्रांनो, इथे आपली ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर कळवा. थँक्यू.